मित्रांनो, नमस्कार. राम राम. मी पत्रकार तांबोळी येजी टॅम, संपादक साप्ताहिक अकलूज मंथन बोलतोय. मित्रांनो, सध्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकाची धामधुमी सुरू आहे. आता प्रश्न असा आहे, या निवडणुकीमध्ये आपण आता त्याच्यात ग्रामपंचायत सुद्धा पकडूया. आता त्याच्या तारखा आता सध्या कोणते चालू आहेत ते तुम्हाला माहीत आहेत. परंतु या ज्या निवडणुका आहेत त्या साधारणपणे लोकल निवडणुका असंच म्हणून म्हटलं जातं. या निवडणुकीला लोकल म्हणजे स्थानिक स्थानिक ग्रामीण लेवलच्या खऱ्या निवडणुका ह्या पद्धतीच्या होतात. अशा निवडणुकामध्ये मुळात एक गोष्ट आहे, राजकारणामध्ये कधीही समोरच्याला छोटा समजू नये, हे पूर्वीच्या राजकारण्यांनी सांगून ठेवलेलं आहे. मोठमोठे नेते यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की समोरच्याला कधीही छोटा समजायचा नाही. तयारी तुमची अशी असली पाहिजे की काय, अरे मला ती फाईट द्यावीच लागणार आहे वगैरे वगैरे. ओके. पण आता सध्या जी काय आपण बघतोय त्या मला एकट्याला हरवण्यासाठी वगैरे वगैरे 5 पक्ष एकत्र झाले म्हणे. अरे बाबा, हे तुझ्या विरुद्ध नाहीये निवडणूक. निवडणूक ही नेहमी राजकीय पक्षात असते. याला हरवण्यासाठी त्याला हरवण्यासाठी असं निवडणुका होत नसतात. इतकं साधं गणित आहे. आता हे सुद्धा सांगण्याची वेळ येते म्हणजे तुम्ही विचार करा काय चाललंय ते सध्या. भयानक कठीण आहे बाबा. म्हणजे जे म्हणतायत ना, जे वयस्कर लोक म्हणतायत की आजकालच्या निवडणुका ह्या भयंकर वेगळ्या आहेत. आता कॉम्पिटिशन मात्र भयानक वाढलेलं आहे. आता तर लोक सोडणारच नाहीत एकमेकांना, असं म्हणतायत. तुमच्या वेळेस तुम्ही किती जण आले अंगावर एकूण याचा कधी विचार करत नाही. अरे तुमचं कुणाशी किती जणांशी पटतं हे आधी बघितलं पाहिजे का नाही? त्याच्यानंतर त्या पद्धतीने बोलता येतं. पण माझ्या विरोधात इतके जण सगळे एकवटलेत म्हणजे बघा मी किती महत्वाचा आहे वगैरे. महत्वाचे आहे तो, प्रत्येक जण महत्वाचा असतोय. परंतु ग्रामीण भागात या निवडणुका अतिशय चुरशीच्या होत असतात. त्या ठिकाणी काय बघितलं तर ज्याप्रमाणे अकलूजच्या स्थानिक निवडणुकीच्या वेळेस लोकांनी गंमत दाखवलीच होती ना, दाखवली होती का नाही? मग तर आता बोलता सोय नाही. आता हे पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदेच्या किंवा ग्रामपंचायतीच्या समजून निवडणुका असतील तर लोक तेवढ्याच चुरशीने आटीतटीने लढत असतात. त्यामुळं कोणी कोणाला कमी समजायचं नसतं. कोण कसा असतोय कोण कसा आहे हे स्थानिक लोकांना जास्त माहिती असते. त्यांना सांगण्याची आवश्यकता नसते. मला संपवण्यासाठी मला हरवण्यासाठी अमुक इतके लोक गोळा झाले हे असं कधीही नसतं. त्या ठिकाणी एक राजकीय पक्ष दुसऱ्या राजकीय पक्षाबरोबर लढत असतोय. एका दृष्टीने तेही बरोबर होऊ शकतं. काय स्थानिक काय त्यांच्या खुन्नस असतील तर ते काढू शकतात त्या निवडणुकीच्या वेळेस. पण लोकांच्या विचार करण्याची शक्ती ग्रामीण भागातली राजकारणाबाबत पक्की होत चाललेली आहे. त्या लोकांना गृहीत धरून चालणार नाही, कुणालाही गृहीत धरून चालणार नाही. नाहीतर काय होणार, ऐन वेळेला पुन्हा येर माझ्या मागल्या ताकण्यात चांगल्या असं होऊ शकतं. असो, राग मांडण्याचं काही कारण नाहीये. राजकारणात चुरस असते ती निवडून येण्याची, एकमेकांचं शत्रुत्व करण्याचं नसतं. आणि जो कोणी करत असेल त्याचं ते भोगत बसतं. त्याला सांगण्यात काही मतलब नसतो. पण इथं साक्षात माळशिरस तालुक्यात
मोहिते पाटलांचं जबरदस्त वर्चस्व आहे. त्यांना कमी समजण्याची मुळीच गलती होता कामा नये, असं सूचना आली असेल. हो का नाही? आली असणार सगळ्यांना. कसं आहे माहिती का? ग्रामीण पातळीवर ज्या काही विकासाची कामं होत असतात, लोकांची कामं होत असतात, नागरिकांची कामं होत असतात, रहिवाशांची कामं होत असतात. त्याच्यावरच मतदान होत असते. अर्थात त्यांचा जो पक्ष असतोय तोच पक्ष त्यांचा पब्लिकचा असतोय. त्यामुळे तुझा पक्ष आणि माझा पक्ष आणि ह्याचा पक्ष आणि 50 पक्ष आणि 100 पक्ष आणि 10 पक्ष काय काहीच असलं नसते. आणि या निवडणुकीतून मात्र एक शिकायला मिळतं, विधानसभेच्या निवडणुका त्यापेक्षा वेगळ्या असतात. लोकसभेच्या निवडणुका फारच वेगळ्या असतात. आणि ग्राम लेव्हलच्या किंवा तालुका पातळीच्या ज्या काही निवडणुका असतात, त्या मात्र त्या स्थानिक रहिवाशांवर जास्त अवलंबून असतात. आणि त्याच्यात होतं काय, कुणी कितपत काम केलेलं आहे, मागल्या वेळेस कोणकोण आश्वासन दिलेली होती, कोणकोणती आश्वासनं होती आणि ती कितपत पूर्ण झाली, हे बघितलं तर बरोबर आहे की नाही? जर आश्वासनं पूर्ण झाली नसेल, लोकांना पाणी मिळते का, प्यायला चांगलं पाणी मिळते का, त्यांच्या शेतीसाठी पाणी मिळते का, त्यांच्या रोजच्या कामासाठी काय पाण्याची उपलब्धता आहे का, नदी नाले बऱ्यापैकी स्वच्छ आहेत का, रस्ते कसे आहेत, रस्त्यांची काय दुरावस्था झालेली आहे का, मोठमोठे खड्डे आहेत का, खड्ड्यात एकदा जाऊन पडला म्हणजे जा द्या रस्त्याच्या खड्ड्यात असं जे म्हणतात ना लोक एकमेकांना. तसा काय विनोद होतोय का, तेही बघावं लागेल. फारच मजेशीर चालले आजकाल ना. रस्ता करून गेलेले असतात आणि काही दिवसांनी तिथे जर आले बघितलं आणि चुकून चुकून जर पावसाळा असेल तर काय बोलता सोयीच नाही. रस्ता कुठून गायब झाला हे बघावं लागतं मोठ्या पावसानंतर तिथं. ही आजकालच्या राजकारण्यांची कलाकुसर होऊन बसलेली आहे मित्रांनो. परंतु त्याला तुम्ही हसत खेळतच घेतलं पाहिजे. चिडून रागानी याला बघतो त्याला बघतो. अरे समजा तुम्हाला बघायचं तर सगळ्यांनी ठरवलं त्या गाववाल्याने, तर मग काय करणार तुम्ही? काय करणार सांगा ना? सगळं गाव एका बाजूला आणि आपण एका बाजूला होणार का नाही? असं काही कामच नाही. ते चुकीचं आहे. ते चालतं ग्रामीण भागात हे मान्य आहे. परंतु ते तसं असू नये. कारण वरचे जे नेते असतात पक्षांचे, त्यांचे काही आडाखे असतात. त्या आडाख्यानुसार कामकाज व्हावं असं त्यांना वाटत असते. पण त्या पद्धतीने काम होतं का? तर त्या पद्धतीने जरा काम होणं कठीणच असते, असं कोण पण म्हणेल. पण मित्रांनो, आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की सध्या इथून पुढचा काळ, लोक भयानक हुशार झाले, जनता खूप हुशार झाली, नागरिक अतिशय चतुर झालेत. प्रत्येकाला हो, हो तुम्हालाच, हो, हो तुम्हालाच असं म्हणतात. काय काळजी करू नका. आणि शहाणे असतील सगळे, तर एकमेकाला शब्द घालायचे काय काही गोष्टी असू नयेत. ह्याच्यावर हात ठेवून, त्याच्यावर हात ठेवून असं करून तसं कर, अशा गोष्टी होऊ नयेत. उलट त्याच्यामुळे जास्त चिडतात लोक मनातून आणि या अकलूसारखं होऊन बसतं पुन्हा. कळालं का? तुम्ही जितक्या फ्रँकलीपणे मन स्वच्छ ठेवून, हसत खेळत सर्वांशी राहून जर राजकारणात उतरलात, तर मात्र तुम्हाला तुमच्या कामामुळं भरभरून प्रतिसाद मिळू शकतोय. अन्यथा जर एकमेकाचं काढायचं ठरवलं, तर अतिशय बारीक अगदी राईपेक्षा बारीक अशा एक गोष्टी निघतात आणि मग त्याच्यामुळं पूर्ण खेळ बदलून जातो राजकारणाचा. आणि नंतर पस्तावण्याची वेळ येते. काय, काय केलं? हे काय झालं? म्हणजे असं व्हायला नाही पाहिजे वगैरे, वगैरे. अहो, डिक्टेटरशिप म्हणतात ज्याला, हुकुमशाही. ही जशी चालत नाही, तसंच अति फाजीलपणा, अति उत्साह, मोर कॉन्फिडन्स चलता नहीं है भैया, भावा. कसं आहे की ती सवय आहे. पुण्या मुंबईत बरंच शिक्षण आणि कामाचे
वेळ गेल्यामुळं हिंदीत बोलायची सवय लागलेली आणि भैया भैया म्हणायची सवय लागलेली. अन्यथा दुसऱ्याच बाह्याला तार लागायची. अहो, काय सांगायचं तुम्हाला? ग्रामीण भागात काय कुठं होईल ते सांगता येत नाही. सगळ्यांनी माझं करावं, सगळ्यांनी आमचं करावं. या अपेक्षा घेऊन बसतो, मी असा, मी तसा. अरे, आता बंद करा, असं आम्हाला वाटतं. ते बंद केलं तरच आपण सगळे आपण एकच आहोत. गाव हे एकच आहे. ठीक आहे, तुमची आज वेळ आहे. पुढच्या वेळेस आम्ही आमची चांगली कामं करून दाखवू. असं काहीतरी म्हटलं, तर तुम्हाला काही फायदेशीर घडू शकते. नाहीतर काय, काय चाललंय काय? देवानं भरभरून दिलं सगळं, पण आपल्याला सांभाळता आलं नाही, येत नाही. हे दिसून येऊ शकतं. कळालं? म्हणून म्हणतात, की राजकारण हा अतिशय डोक्याचा भाग आहे. केवळ कष्टाचं नव्हे, कष्ट तर पाहिजेतच. कष्टाशिवाय काही होत नाही. पण बुद्धीचा सुद्धा भाग आहे. बुद्धी त्याला बुद्धिबळ म्हणतात ना. बुद्धिबळाचे पूर्वीच्या काळी कशा पद्धतीने ते बुद्धिबळ खेळायचे. कशासाठी सांगा ना? याचा उंट मारला आणि त्याचा राजा मारला आणि त्याचा घोडा मारला अशी जी भाषा चालते ना त्या बुद्धिबळात. पूर्वीच्या काळी त्या सोंगट्या होत्या. हो का नाही? असो, तो एक भाग झाला. पण ह्या निवडणुकीच्या वेळेस मात्र हा विचार लक्षात ठेवला तर निश्चितच प्रत्येकाचा फायदा हा होणार. होणार का नाही? होणार.